नाशिकमधील द्वारका परिसरातील रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे। याबाबत पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी सविस्तर माहिती देत नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। रस्ता सुरू झाल्यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून नागरिकांना प्रवास अधिक सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। पोलीस प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे तसेच वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। डॅश न्यूज मराठी प्रतिनिधी एजाज शेख, नाशिक। द्वारका सर्कल येथे अंडरपासचे काम चालू झाल्यापासून साधारणतः 3 महिन्यापासून द्वारका सर्कल हा धुळे ते मुंबई आणि मुंबई ते धुळे बाजू वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती। परंतु आज एका स्लॅबचं 22 मीटरच्या स्लॅबचं काम पूर्ण झाल्यामुळे आपल्याला 22 मीटरचा रस्ता प्राप्त झाल्याने आपण मुंबई ते धुळे आणि धुळे ते मुंबई ही वाहतूक पूर्णपणे सुरू केलेली आहे। यामुळे शहरामध्ये अन्य ठिकाणी वाहतुकीत फार रिलीफ होणार आहे। त्या काटेगल्ली, सिग्नल, अशोका मार्ग या ठिकाणी वाहतूक त्यामुळे कमी होण्यास मदत होणार आहे आणि नागरिकांना दिलासा मिळणार आहे। परंतु त्याचबरोबर वडाळ नाका आणि ट्रॅक्टर हाऊस या ठिकाणी काही प्रमाणात वाहतुकीचं जास्त प्रमाण झाल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी सहकार्य करावे आणि अन्य मार्ग वाहतुकीसाठी फार चांगला त्याच्यावर परिणाम होणार आहे, तरी त्या लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे।